लेक्चर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित 2 म्हणजेच भूमिती या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि या विषयाचं आपलं पहिलं प्रकरण आहे समरूपता. तर आपण या पहिल्या प्रकरणाला आता सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आपण त्या प्रकरणातले जे काही नियम आहेत, काही गुणधर्म आहेत ते अगोदर समजून घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ याविषयी माहिती घ्यायची आहे. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? तर बघा, नॉर्मली आपण इयत्ता 5वी पासून शिकत आलेलो आहोत की त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय. तुम्हाला जर विचारलं की त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, तर तुम्ही पटकन सांगा की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर. बघा, जे तुम्ही आतापर्यंत अभ्यास करत आलेले त्याचा पण आपण अभ्यास करूया आणि नवीन जे आहे ते पण आपण. समजा इथे त्रिकोण एबीसी आहे. या त्रिकोण एबीसी मध्ये बीसी हा त्रिकोणाचा पाया आहे व एएम ही त्रिकोणाची उंची आहे. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करणार? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर 1/2 गुणिले पाया. पाया काय आहे? बीसी. पाया बीसी गुणिले उंची एएम. उंची ए. हे झालं आपलं साधारण त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. पण ज्या वेळेला आपण समरूपता या प्रकरणात जाणार आहोत त्या वेळेला इयत्ता 10वीच्या लेवलला आपल्याला 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा अभ्यास करायचा. आता 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळच विचारत घ्यायचं, पण ते गुणोत्तरामधून आपण बघायचं. तर बघा, इथे आपल्याला 2 त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यू. त्रिकोण एबीसी मध्ये पाया आहे बीसी आणि उंची आहे ए. तर त्रिकोण पीक्यूआर मध्ये त्रिकोणाचा पाया आहे क्यूआर आणि उंची आहे पीटी. या 2 त्रिकोणांचं जर आपल्याला गुणोत्तर घ्यायचं झालं तर यांच्या क्षेत्रफळाचं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर हे आलं यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. तर गुणोत्तर लिहिताना आपल्याला जर त्रिकोण एबीसीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आपण त्रिकोण एबीसीचा पाया आणि उंची विचारात घेणार आहोत. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर 1/2 गुणिले पाया बीसी गुणिले उंची ए. आणि त्रिकोण पीक्यूआरचा जर विचार करायचा आहे तर पीक्यूआरचा पाया आणि उंची याचा आपण विचार करू. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर 1/2 गुणिले पाया क्यूआर आणि उंची गुणिले पीटी. इथे बघा 1/2 हे कॅन्सल झालेले आहेत. म्हणून आपल्याला आता या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय मिळणार आहे? तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर बीसी गुणिले ए. म्हणजे त्रिकोण एबीसीचा पाया बीसी आणि उंची ए. पाया गुणिले उंची. तसेच त्रिकोण पीक्यूआर मध्ये पाया क्यूआर गुणिले उंची पीटी. यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? तर ज्या वेळेला आपण ह्या 2 त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर बघितलं त्यावेळेला आपल्याला त्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्या दोन्ही त्रिकोणांचा संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं मिळालं. म्हणजेच काय? तर 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. आपण 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळ कशी असतात ते बघितले. 2 त्रिकोणांची क्षेत्रफळ कशी काढायची असतात त्याचा अभ्यास केला. त्यापुढे त्या क्षेत्रफळांचे काही गुणधर्म आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर गुणधर्म क्रमांक 1. गुणधर्म क्रमांक 1 मध्ये बघा, आपल्याला इथे 2 त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण एबीसी व त्रिकोण XYZ. त्रिकोण एबीसी मध्ये बीसी हा त्रिकोणाचा पाया आहे आणि एच ही त्रिकोणाची उंची आहे. तसेच त्रिकोण XYZ मध्ये YZ हा त्रिकोणाचा पाया आहे आणि एच ही त्रिकोणाची उंची आहे.
तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला बघायचं आहे. नेहमीप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल XYZ. बरोबर. आता त्रिकोण एबीसीचा जर विचार केला तर पाया गुणिले उंची हे अगोदर आपण बघितलेलं आहे. तर त्रिकोण एबीसी मध्ये पाया आहे BC गुणिले उंची H छेद त्रिकोण XYZ मध्ये पाया आहे YZ आणि उंची आहे H. इथे H आपण कॅन्सल करणार आहोत. म्हणजे आपल्याला या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ जे मिळालं ते BC छेद YZ. तर BC छेद YZ हे काय आहे तर दोन्ही त्रिकोणांचे म्हणजे पायाच्या प्रमाणात. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. बघा, उंची समान असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये असतात. हा झाला गुणधर्म 1. आता गुणधर्म दुसऱ्या गुणधर्मामध्ये बघा, इथे पण आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत. पहिला आहे त्रिकोण ABC, हा दिसतोय आपल्याला त्रिकोण ABC. आणि दुसरा त्रिकोण आहे AXB, त्रिकोण AXB. त्रिकोण ABC व त्रिकोण AXB मध्ये ABC, त्रिकोण ABC चा जर विचार केला तर AB हा त्रिकोणाचा पाया आहे आणि CM म्हणजेच H1 ही त्रिकोणाची उंची. तसेच त्रिकोण ABX चा जर विचार केला तर AB हा त्रिकोणाचा पाया आहे व XN म्हणजेच H2 ही त्रिकोणाची उंची आहे. आता या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला बघायचं. तर पहिले आपण ABC चा विचार करूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल AXB. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बघताना पाया गुणिले उंचीचा आपण विचार करणार आहोत. तर त्रिकोण ABC मध्ये पाया AB गुणिले उंची H1. तसेच त्रिकोण AXB मध्ये पाया AB गुणिले उंची H2. म्हणजेच इथे AB कॅन्सल झाले तर आपल्याला मिळाला H1 छेद H2. आता H1 आणि H2 हे काय आहे तर दोन्ही त्रिकोणांची संगत उंची. यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो की जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढताना त्यांचा पाया जर समान असेल तर त्यांचं जे क्षेत्रफळ आहे ते उंचीच्या प्रमाणामध्ये. म्हणजेच समान पाया असणाऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतं. हा झाला गुणधर्म दुसरा. आता तिसरा गुणधर्म आपण बघूया. तिसऱ्या गुणधर्मामध्ये आपल्याला इथे सुद्धा दोन त्रिकोण दिलेले आहेत. एक आहे त्रिकोण LMN आणि दुसरा आहे त्रिकोण KMN. हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन समांतर रेषांमध्ये बंदिस्त आहेत. म्हणजे बघा, LK आणि MN ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि जर दोन रेषा समांतर असतील तर त्यांची उंची सुद्धा समान असते, त्या दोन रेषांमधली उंची. म्हणून आपण इकडे हा विचार करूया की त्रिकोण LMN आणि त्रिकोण KMN चा जर विचार केला तर ह्यांच्यात MN हा दोघांचा पाया समान आहे आणि समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार त्यांची उंची समान आहे. म्हणजे पाया आणि उंची दोन्ही समान आहेत तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय येणार एकास A. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद एरिया ऑफ ट्रायंगल KMN बरोबर 1/A. यावरून आपण काय निष्कर्ष काढणार आहोत की समान पाया आणि समान उंची असणाऱ्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे सुद्धा समान असतात आणि त्यांच्या त्रिकोणांच्या जे क्षेत्रफळाचं गुणोत्तर असतं ते एकास 1 या प्रमाणात असतं. आता आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आणि त्याचे गुणधर्म बघितले. यानंतर आपण सराव संच 1.1 मधली काही उदाहरणं बघणार आहोत की जी उदाहरणं आपण त्या गुणधर्मावर आधारित असतात. तर बघा, उदाहरण क्रमांक 1. एका त्रिकोणाचा पाया
9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. म्हणजे आपल्याला आता या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. इथे त्यांनी आपल्याला त्रिकोण दिलेले नाहीये, फक्त एक त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण असा उल्लेख केलेला आहे. मग आपण काय करूया, दोन त्रिकोण ॲझ्युम करूया, म्हणजेच मानूया. समजा त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर हे दोन त्रिकोण आहेत असं आपण मानलंय. इथे तुम्ही बघू शकता त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे दोन त्रिकोण आहेत. त्रिकोण एबीसी मध्ये BC हा त्रिकोणाचा पाया आहे व AM ही या त्रिकोणाची उंची आहे. तर ABC मध्ये पाया आहे 9 आणि उंची आहे 5. तसेच PQR मध्ये पाया QR 10 आहे आणि उंची PT 6. इकडे आपल्याला हा पहिला गुणधर्म वापरायचा आहे की जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे हे त्या त्रिकोणाचा संगत पाया व संगत उंची यांच्या गुणोत्तराच्या गुणधर्मा एवढं असतं आणि या गुणधर्माचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवलं. तर बघा, त्रिकोण एबीसी मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूआर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. त्रिकोण एबीसी चा पाया BC गुणिले उंची AM. त्रिकोण पीक्यूआर मध्ये पाया QR गुणिले उंची PT. आपण आता पुढे ह्याच्या किमती भरूया. तर बघा, BC म्हणजेच ABC या त्रिकोणामध्ये पाया 9 आहे गुणिले उंची 5 आहे. छेद त्रिकोण PQR मध्ये पाया 10 आहे गुणिले उंची 6 आहे. तर आता आपण याला अगोदर भाग देऊया. बघा, 5 एके 5, 5 दुने 10, 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजेच इथे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर ची किंमत मिळते 3 एके 3 छेद 2 दुने 4, 3 छेद 4. तर ह्या दोन त्रिकोणांच्या म्हणजे त्यांनी इथे अगोदरच उल्लेख केला होता की दोन त्रिकोण आहेत आणि आपण तिथे त्रिकोण मानले होते. तर ते मानल्यावर आपल्याला त्याचं गुणोत्तर मिळालं आहे 3/4 म्हणजे 3/4. त्यांनी जे त्रिकोण आपल्याला विचारले होते त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे 3/4 आहे. मुलांनो, आता आपण समीकरण 1 म्हणजेच उदाहरण पहिलं जे बघितलं त्याच्यामध्ये पाया आणि उंची यांच्या गुणोत्तराचं प्रमाण दाखवलं. आता आपण बघणार आहोत उदाहरण 2. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला पाया समान दिलेला आहे आणि उंचीच्या प्रमाणामध्ये आपल्याला ते उदाहरण सोडवायचं. तर बघा, इथे दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये BC लंब AB आहे. BC हा AB ला लंब आहे. तसेच AD हा सुद्धा AB ला लंब आहे. BC बरोबर 4 हे BC जे आहे त्याची उंची 4 आहे. तसेच AD ची लांबी 8 आहे. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB हे काढायचं. म्हणजे ह्याची किंमत आपल्याला काढून दाखवायची. बघा, उकल त्रिकोण ABC जर आपण बघितला, त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB हा त्रिकोण, या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला AB हा जो पाया आहे हा समान दिसतो. या अगोदर आपण गुणधर्म बघितला की जर पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ जे असतं ते त्याच्या उंचीच्या प्रमाणात असतं. आता ह्याचा उपयोग आपण इकडे करूया. पाया AB हा समान आहे म्हणून समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. इथे उंची आहे BC आणि AD. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल AD बरोबर. बघा, त्रिकोण ABC मध्ये इथे आपण फक्त उंचीचा विचार करणार आहोत कारण इथे पाया समान आहे. तर ABC मध्ये उंची आहे BC चे ADB मध्ये त्रिकोण ADB मध्ये उंची आहे AD. BC छेद AD.
पुढे आपण त्यांच्या किमती भरणार आहोत. तर BC आहे 4 आणि AD आहे 8, म्हणून 4/8. 4 एके 4, 4 गुणे 8, म्हणजेच आपल्याला त्याचं गुणोत्तर मिळालं 1/2. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB यांचा गुणाकार, यांच्या गुणोत्तर जर बघितलं क्षेत्रफळांचं, तर आपल्याला काय मिळालं बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB बरोबर 1/2. हे मिळालं आपल्याला त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण समान पाया असलेलं उदाहरण घेऊ. आता हे उदाहरण क्रमांक 3 जे आहे त्याच्यामध्ये पाया उंची समान नाहीये, तरी सुद्धा आपल्याला पाया आणि उंची घेऊन हे समीकरण सोडवायचं आहे. तर बघा, उदाहरण क्रमांक 3 मध्ये रेघ PS लंब रेघ R2. रेघ PS हा R2 ला लंब आहे, तसेच रेघ QT लंब रेघ PR. QT हा PR ला लंब आहे. इथे आपल्याला किमती दिलेल्या आहेत. RQ आहे 6, PS सुद्धा आहे 6, PR जो पूर्ण PR आहे तो 12 आहे आणि त्या QT ची उंची आपल्याला काढायची. तर बघा, आपण सर्वप्रथम त्रिकोण समजून घेऊया. या त्रिकोणामध्ये आपण दोन बाजूंनी त्रिकोण बघू शकतो, एक सरळ आणि एक त्या बाजूने. सरळ जर आपण हा त्रिकोणाचा विचार केला, बघा PS ही या त्रिकोणाची उंची आहे, तिला जर बाजूला ठेवून जर आपण त्रिकोण PQR या त्रिकोणाचा जर विचार केला, तर आपण सरळ जर बघितलं तर ह्या त्रिकोणामध्ये RQ हा आपल्याला पाया दिसतोय आणि PS ही या त्रिकोणाची उंची आहे. मग या त्रिकोणाचा विचार करून अगोदर आपण एक एक त्रिकोणाचा विचार करूया आणि त्याचं क्षेत्रफळ मांडून घेऊया. बघा, त्रिकोण PQR मध्ये PQR हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये RQ हा पाया आहे आणि PS ही उंची आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे RQ गुणिले PS. हे झालं आपलं विधान 1. त्याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता परत हे त्रिकोण PQR चाच आपण विचार करणार आहोत. बघा, त्रिकोण PQR या फक्त एवढ्या त्रिकोणाचा जर आपण विचार केला, फक्त एवढा त्रिकोण, त्याच्यामध्ये ही PS आपल्याला घ्यायची नाहीये, ह्या PS चा विचार करायचा नाहीये, PS उंची नाही. तर हा जो त्रिकोण PQR आहे, हा त्रिकोण जर आपण ह्या एवढ्या त्रिकोणाचा इथे विचार केला, तर PR हा आपल्याला पाया दिसतोय आणि QT ही त्यातली उंची दिसते. लंब म्हणजे उंची असते, आपल्याकडे इथे दोन लंब आहेत, म्हणून दोन्ही लंबांचा विचार आपण एक एक वेळेला उंची घेण्यासाठी केलेला आहे. तर QT ही झाली उंची आणि PR हा पाया. आता ह्या त्रिकोण PQR चा विचार केला आणि त्याचं जर क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असेल, तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया PR गुणिले उंची QT. या उंचीचा आपण इथे विचार करणार. त्रिकोण, दोन त्रिकोणांचा जो आपण विचार केलेला आहे, तर दोन्ही त्रिकोण समान आहेत हे आपल्याला इथे दिसतंय. त्रिकोण PQR, त्रिकोण PQR. पण दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा आता आपण विचार करूया, त्याचं गुणोत्तर काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दोन्ही त्रिकोण समान आहेत, म्हणजेच त्यांचं क्षेत्रफळ आपल्याला इथे बघायचं आहे. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची आहे. आता हा त्रिकोण PQR समान आहेत, कॅन्सल झाले, तर ह्याचं गुणोत्तर बघा. तुम्हाला मी या अगोदरच्या उदाहरणामध्ये सांगितलं, जेव्हा आपण गुणधर्म शिकलो तेव्हा बघितलेलं की दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ जेव्हा समान असतात तेव्हा त्यांचं गुणोत्तर असतं 1:1 म्हणजे 1/1. ठीक आहे, बरोबर. इथे 1/2 सुद्धा कॅन्सल झालेले आहेत आणि ह्याच्या किमती आपण इथे भरलेल्या आहेत. RQ 6 आहे गुणिले PS पण 6च आहे, छेद PR
PR ची लांबी 12 आहे गुणिले QT हा आपल्याला इथे काढायचा. ठीक आहे. आता बघा इथे जर आपण तिरकस गुणाकार केला तर तिरकस गुणाकार केल्यावर काय येणार आहे 12 गुणिले QT बरोबर 6 गुणिले 6 एकाला गुणलं तर त्याच संख्या आपल्याला मिळणार आहे. आपल्याला किंमत काढायची आहे QT ची. मग QT बरोबर 6 गुणिले 6 हे तसेच ठेवले. 12 इथे गुणाकारामध्ये आहेत ते उजव्या बाजूला आले तर भागाकारात जातील. 6 एके 6 ला भाग देऊन घेऊया आपण. 6 एके 6 6 दुने 12 बे एके बे बेत्रिक 6 म्हणजेच 3 एके 3 QT बरोबर 3. QT ची लांबी आली 3. मुलांनो आता आपण उदाहरण 3 उदाहरणामध्ये तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण एक उंची काढली त्याची लांबी किती होती ते. आता आपण उदाहरण क्रमांक 4 बघणार आहोत. हे आपल्या गुणधर्मावरच आधारित आहे. बघा या उदाहरणामध्ये ही जी तुम्हाला आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये AP हा रेख BC ला लंब आहे. तसेच रेख AD आणि रेख BC ह्या दोन्ही एकमेकींना समांतर रेषा आहेत. आपल्याला काय काढायचं आहे की त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण BCDचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD हे आपल्याला काढायचं. तर बघा त्रिकोण ABC त्रिकोण ABC या त्रिकोणाचा जर विचार केला तर हा जो त्रिकोण आहे तो रेष AD व रेष BC ह्या दोन समांतर रेषांमध्ये बनतो. बरोबर. त्यानंतर त्रिकोण BCD ह्या त्रिकोणाचा जर विचार केला तर हा त्रिकोण सुद्धा रेख AD व रेख BC ह्या दोन समांतर रेषांमध्ये बनतात. म्हणजेच काय तर आपल्या गुणधर्मानुसार या दोन्ही त्रिकोणांची उंची समान झाली. आता आपण पायाचा विचार करूया. उंची जर बघितली समान आहे पण ती उंची सुद्धा आपल्याकडे आहे. AP ही या दोन्ही त्रिकोणांची उंची आहे आणि ती समान आहे. आता आपण पायाचा जर विचार केला तर त्रिकोण ABC बघा हा एवढा त्रिकोण आहे आपला आणि ह्याचा पाया आहे BC. तसंच त्रिकोण BCD या त्रिकोणाचा जर विचार केला तर या त्रिकोणाचा सुद्धा पाया आहे BC. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांचा पाया सुद्धा समान आहे. तुम्हाला गुणधर्म आठवला का की ज्या दोन त्रिकोणांचा पाया समान असतो उंची पण समान असते त्या दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ सुद्धा समान असतं आणि ते एकाच एक या गुणोत्तरामध्ये असतं. तर हे आपल्याला इथे सिद्ध करून दाखवायचं. बघा इथे आपण गुणधर्म वापरलेला आहे. त्रिकोण ABC व त्रिकोण BCD या दोन त्रिकोणांचा पाया BC हा समान आहे. तसेच हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ते दोन समांतर रेषांमध्ये बद्ध असल्यामुळे त्यांची उंची AP ही देखील समान आहे. मग आपण या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. बरोबर. बघा त्रिकोण ABC चा पाया BC गुणिले उंची AP. त्रिकोण BCD चा पाया BC गुणिले उंची AP. हे समान पाया आणि समान उंची कॅन्सल झाले. बरोबर 1/1 म्हणजेच त्रिकोण ABC व त्रिकोण BCD यांचं गुणोत्तर आलं एकास एक. मुलांनो आता आपण उदाहरण क्रमांक 1, 2, 3, 4 मध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुणोत्तरं काढली, किमती काढल्या. आता उदाहरण क्रमांक 5 जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची किंमत दिलेली नाहीये. फक्त आपल्याला तिथे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात पायाच्या प्रमाणात असे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याला तिथे काढून टाकायचे. तर बघा उदाहरण क्रमांक 5 मध्ये त्यांनी आपल्याला ही आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये आपल्याला दिसते की PQ लंब आहे BC ला. तसेच ही AD जी रेखा आहे ती सुद्धा BC ला लंब आहे आणि यावरून आपल्याला पुढील गुणोत्तर काढायचे. त्यातलं सर्वप्रथम गुणोत्तर पहिलं
पहिलं जे गुणोत्तर आहे ते काढायचं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. म्हणजेच त्रिकोण PQBचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PBCचे क्षेत्रफळ. तर त्रिकोण PQB या त्रिकोणाचा विचार केला आणि त्रिकोण PBC या त्रिकोणाचा जर विचार केला तर दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची PQ जी आहे ती समान आहे. म्हणून या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर असेल, या दोन्ही त्रिकोणांचं जे क्षेत्रफळ असेल ते त्यांच्या पायाच्या प्रमाणात येईल. तर बघा, त्रिकोण PQB व त्रिकोण PBC मध्ये उंची PQ समान आहे, म्हणून त्रिकोणांची क्षेत्रफळ ही त्यांच्या पायाच्या प्रमाणात असते. मग आपण त्रिकोण PQB आणि PBCचा विचार करूया. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC बरोबर उंची समान आहे, म्हणून आपण गुणोत्तर घेताना पायाचे गुणोत्तर घेणार आहे. तर PQB या त्रिकोणाचा पाया आहे BQ व PBC या त्रिकोणाचा पाया आहे BC. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC बरोबर BQ छेद BC. हे आलं आपलं पहिल्या दोन त्रिकोणांचं गुणोत्तर. ठीक आहे. आता आपल्याला इथे दुसरं गुणोत्तर काढायचं आहे. ते दोन त्रिकोण आहेत एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तर बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PBC हा जो त्रिकोण आहे त्या PBCचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये PQ ही उंची आहे आणि BC हा पाया आहे. आणि त्रिकोण ABCचा जर विचार केला इथे A हा शिरोबिंदू आहे, म्हणजेच BC हा पाया आहे आणि AD ही उंची आहे. म्हणजे इथे आपल्याला समान काय दिसतंय तर दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. मग जर समान पाया असेल तर त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात असतं. म्हणून त्रिकोण PBC व त्रिकोण ABC मध्ये पाया BC हा समान आहे, म्हणून दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या उंचीच्या प्रमाणामध्ये असते. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर PBC ची उंची PQ आणि त्रिकोण ABC ची उंची AD. हे मिळालं आपल्याला या दोन त्रिकोणांचं गुणोत्तर. तिसरं गुणोत्तर जे आपल्याला काढायचं आहे ते आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. या गुणोत्तराचा आपल्याला किंमत काढायची. त्रिकोण ABC बघा, त्रिकोण ABC हा जो त्रिकोण आहे त्रिकोण ABC मध्ये BC हा पाया आहे व AD ही उंची आहे. तसंच त्रिकोण ADC चा जर विचार केला त्रिकोण ADC या त्रिकोणामध्ये DC हा पाया आहे आणि AD ही उंची आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय समजतं की दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. तर जर दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे तर त्यांचं जे क्षेत्रफळ आहे ते त्यांच्या पायाच्या प्रमाणात येणार आहे. म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण ADC मध्ये उंची AD समान आहे, तर त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या पायाच्या प्रमाणात असतील. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC बरोबर त्रिकोण ABC चा पाया आहे BC व त्रिकोण ADC चा पाया आहे DC, म्हणजेच BC छेद DC. तर चौथं जे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे ते आहे त्रिकोण ADC व त्रिकोण PQC यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. तर बघा, पहिला आपण त्रिकोण ADC बघूया. त्रिकोण ADC मध्ये DC हा पाया आहे व AD ही उंची आहे. तसेच त्रिकोण PQC मध्ये QC हा पाया आहे व PQ ही उंची आहे. म्हणजे बघा, ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये समान पाया पण नाहीये आणि समान उंचीही नाही. मग ज्या वेळेला पाया आणि उंची समान नसतात त्यावेळेला त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग बघा, त्रिकोण ADC मध्ये DC हा पाया व AD ही उंची आहे. तसेच त्रिकोण PQC मध्ये QC हा पाया
व PQ ही उंची आहे. म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. या गुणधर्मानुसार बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC बरोबर ADC चा पाया DC गुणिले उंची AD छेद PQC चा पाया QC गुणिले उंची PQ. हे मिळालं आपल्याला या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. तर मुलांनो, आपण उद्या सराव संच 1.2 घेऊन पुन्हा भेटणार आहोत आणि तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही हा आज जो आपला सराव संच 1.1 शिकवलेला आहे तो सराव संच तुमच्या वहीवर सोडवायचा आहे आणि प्रत्येक गणित वहीवर सोडवून आपल्या व्हॉट्सअप नंबरवर ते सेंड करायचं. हा असेल तुमचा होमवर्क.